मुकाट जनावरांच्या बंदोबस्त करण्यासाठी कोपरगावात जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असल्याचं दिसून येत आहे। आतापर्यंत दोघांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला तर अनेक नागरिक गंभीर जखमी झालेत। या पार्श्वभूमीवर मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं नगरपालिका सत्ताधारी आणि मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती। मात्र त्यानंतरही पालिकेकडून ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। पालिकेच्या या कारभाराच्या निषेधार्थ बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय विविध सामाजिक संघटना, शाळा आणि महाविद्यालयांच्या सहभागातून जनाक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे। याबाबतची सविस्तर माहिती मंगळवारी साईबाबा तपोभूमी येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। या आंदोलनाला कोपरगाव शहरातील विविध शाळा, महाविद्यालय, मंडळे तसेच सामाजिक संघटनांसह जवळपास 50 विविध संघटनांनी पत्र देऊन पाठिंबा दर्शवला असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। तरी मला तुमच्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करायची की उद्या सकाळी 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापाशी यावे आणि आपण सर्व प्रचंड संख्येने आपण नगरपालिकेकडे जायचे मोर्चाच्या स्वरूपामध्ये। हे करणं इतकं गरजेचं आहे की गेल्या महिनाभरापासून आपण बघतोय की नगरपालिकेच्या हातातला विषय हा असा नाही का हा खूप मोठा विषय आहे आणि हा हाताळताच येत नाही, पण नगरपालिकेने त्या गोष्टीकडे इतक्या तीव्रतेने लक्षच दिलं नाही। जर लक्ष दिलं असतं तर हे 2 बळी गेले नसते आणि ते 2 जणांचा प्रपंच उघड्यावर पडला नसता। पण ही नगरपालिका हे का करत नाहीये हे सगळं जाब विचारण्याकरता आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी जायचंय। म्हणजे त्यांच्या डोक्यात नेमकं काय माणसं अजून मेल्यानंतर आपण या गोष्टीला प्रशासनाने मदत करायची, म्हणजे प्रशासन करायचं की काय करायचं हे सगळं विचारण्यासाठी आपल्याला नगरपालिकेवर उद्या मोठ्या संख्येने नगरपालिकेला जाब विचारण्याकरता जायचं आहे। हे 3-4 दिवसापूर्वीच आम्ही कोपरगाव शहरामध्ये आम्ही नगरपालिकेला जाब विचारला होता। त्या संदर्भात बोर्ड लावले होते श्रद्धांजलीचे, ते नगरपालिकेचे लोक त्या बोर्ड काढायला सुद्धा आले होते। तर मला त्यांना सांगणं एकच आहे का आम्ही विरोधी पक्ष असेल, कोपरगाव शहरातील नागरिक असेल, या सगळ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही सत्तेवर बसला आहात आणि गायी ज्यावेळेस उधळती त्यावेळेस ती काय फक्त ठराविक एका पक्षाच्या लोकांना मारत नाही असं नाही, जो समोर येईल त्यालाच उडवणार आहे। त्याच्यामध्ये तुमच्याही प्रपंचातले लोक असू शकतात, सगळ्या गावातलं कोणी सर्वसामान्य असू शकतं, शाळा आहे, कॉलेज आहे, महिला आहे, कोणालाही ते तोडून जाऊ शकतात। तर या सगळ्या गोष्टीसाठी तुमच्या हातातल्या गोष्टी त्या तुम्ही कराव्या आणि हे सगळं गावात झाल्यानंतर जवळजवळ 45 संघटनांनी, शाळांनी आम्हाला नगरपालिकेकडे सीओ साहेबांच्या नावाने अर्ज आमच्याकडे दिलेले का तुम्ही हे द्या आणि नगरपालिका जे झोपलेलं प्रशासन आहे त्या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्याकरता जवळजवळ 49 पक्षांचे, मंडळांचे, शाळेंचे सगळ्यांचे अर्ज आम्ही सगळेजण उद्या सर्व समूहाने हे सीओ साहेबांना देणार आहे। हा विषय काय फक्त ठराविक लोकांचा नाही आहे, हा पूर्ण शहराचा विषय की शिवसेना उपजिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आज सर्वपक्षीय येथे पत्रकार परिषदेत सर्व पक्षाचे प्रतिनिधी झालेले आहेत। गेल्या महिनाभराच्या अंतरात किशोर शिंदे नामक व्यक्ती आणि विकास डोंबरे या 2 व्यक्तींचा मोकार जनावराला धडकून अपघाती निधन झालेलं आहे। आज यांची घरची परिस्थिती बघता गगन भाऊनी सांगितलं हालाकीची आहे। तर मी म्हणतो प्रशासन जर याच्यावर लक्ष देणार नसेल अजून किती बळी घेणार? रस्त्याचे खड्डे, पावलोपावली खड्डे पडलेले आहे, जनावरं असे लहान पोरांना तोडून पळतात, याची जबाबदारी घेणार कोण? प्रशासन फक्त काय तिथं खुर्च्याचे ऊब भोगण्यासाठी बसलेलं आहे का? तर माझी एक मागणी राहील, उद्या मी ही मागणी करणारच आहे की हे जे 2 मृत्युमुखी पडले यांना 1-1 कोटीची भरपाई आपण द्यायला पाहिजे प्रशासनातर्फे आणि याला हे जे जबाबदार असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। आणि ह्या मागणीसाठी आपण कोपरगावकरांच्या सर्व नागरिकांनी रेटा धरण्यासाठी उद्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या समोर सर्व गावाकडून आपण जो मोर्चा आणि आंदोलन जाहीर केलेले सर्वपक्षीय, तर सर्व नागरिकांनी तिथे हजर राहावे, पाठिंबा द्यावे एवढीच विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, बुद्धिस्ट यंग फोर्स, काँग्रेस आणि विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। मोकाट जनावरांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून प्रशासनानं केवळ आश्वासनं न देता कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। येसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।